नमस्कार मंडळी, मी सोनाली किचन कट आहे रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड ही रेसिपी पाहणार आहोत। साबुदाणा न भिजवता वेगळ्या पद्धतीने खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारे मस्त कढईवर फुलणारे हे पापडाची रेसिपी वेगळ्या पद्धतीने शेअर केलेली आहे। अगदी परफेक्ट तुम्हाला प्रमाण दिलेला आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण माझा नवीन चॅनल आहे त्यामुळे तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। जाता जाता एक नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथं 500 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे। कढईमध्ये छान असं मंद आचेवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। मंद आचेवर साबुदाणा फुलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तर आता मी हे छान मिक्स करून घेते। चमच्याच्या साहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने छान असं भाजून घेऊन थंड करून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर मी थोडंसं थंड झाल्यावर मिक्सरला एकदम अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। एकदम बारीक करायचं आहे जेणेकरून पापड करताना त्रास होणार नाही। तरी मी अर्धा किलो साबुदाण्यासाठी 2 किलो बटाटे शिजून घेतलेले आहेत। कुकरला एकदम छान असे बटाटे शिजून घ्यायचे आहेत आणि पुरणाचं जी चाळण असते त्याने आपल्याला हे पुरण यंत्रामधून अशा पद्धतीने हे बटाटे सगळे मॅश करून घ्यायचे आहेत, जेणेकरून एकदम पुरणासारखे आपले हे बटाटे तयार होतात आणि पापड सुद्धा छान तयार होतात। तर अशाच पद्धतीने मी असे सगळे जे बटाटे आहेत पुरण चाळणीमधून एकदम बारीक करून घेते। बघा अगदी इझी 5 मिनिटात आपले हे बटाटे एकदम बारीक होऊन तयार होतात। तर बघा अशा पद्धतीने मस्त आपले हे बटाटे एकदम बारीक झालेले आहेत। एकदम पुरणासारखं हे मिश्रण तयार झालेलं आहे। तर आता ह्यामध्ये मी चवीपुरतं मीठ किंवा तुम्ही सेंधव मीठ सुद्धा टाकू शकता। आणि आपण जी साबुदाणा आहे तो तुम्ही तसाच टाकला तरीही चालेल, पण चाळून घेतल्यामुळे अजून छान एकदम खुसखुशीत आपले पापड तयार होतात। तर इथं मी सेंधव मीठ टाकून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ आणि मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तुम्ही इथं हिरवी किंवा लाल मिरची घेऊ शकता। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बटाट्यामध्ये हे सगळं टाकून छान असं मळून घ्यायचं आहे। जेवढं छान मळलं गेलं तेवढं आपलं हे मिश्रण छान तयार होईल आणि पापड सुद्धा छान होतात। तर आता मी इथं एक स्टँड घेतलेला आहे, त्यामध्ये पाणी ठेवून जे हे मिश्रण आहे छान असं गरम पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे। जेवढं चांगलं मळलं तेवढं छान आपले पापड तयार होतात। तर इथं मी 10 मिनिटं हे पीठ वाफवून घेतलेलं आहे। चांगल्या प्रकारे मळलं पाहिजे, त्यामुळे तुमचे पापड सुद्धा छान तयार होतील। तर आता हे वाफवलेलं पीठ थोडंसं मी मिक्स करून घेते। मिक्स नाही केलं तरीही चालेल, एका साईडनं तुम्ही पीठ घेऊ शकता। पण थंड झाल्यावर कोमट असतानाच आपल्याला हे पापड बनवायचे आहे। थंड झाल्यावर पापड थोडंसं बनवताना त्रास होतो। तर थोडंसं हातावर तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने एक गोळा घ्यायचा। गरम असतानाच आपल्याला हे पापड तयार करून घ्यावं लागतात। तर तुम्ही अशा पद्धतीच्या पुरीच्या यंत्रामध्ये बनवू शकता। प्लॅस्टिकचे 2 असे कागद घ्यायचे छोटे छोटे आणि त्यामध्ये अशा पद्धतीनं गोळा ठेवायचा आणि वरून एक प्लॅस्टिकचं कागद ठेवून पुरीच्या यंत्रामध्ये छान असे दाबून घ्यायचे। अगदी झटपट तयार होतात। हे जर नसेल तर तुम्ही प्लेटच्या साहाय्याने सुद्धा करू शकता। बघा कितपत तुम्हाला पातळ जाड हवं असेल तसं तुम्ही हे पापड तयार करू शकता। तर अगदी झटपट तयार होतात आणि खायला तर अप्रतिम लागतात। नक्की तुम्ही ह्या पद्धतीनं ह्या उन्हाळ्यामध्ये ट्राय करून बघा। तर एकदम पातळ छान असे आपले हे साबुदाणा बटाट्याचे पापड तयार झालेले आहेत। जेव्हा आपण कच्चं मिश्रण असते तेव्हा छान प्रकारे तुम्ही मळून मिक्सरला जे बारीक पूड आपण बनवलेली असते ते टाकून छान प्रकारे मळून घ्यायचं आहे। तर बघा इथं मी
मस्त असे 2 दिवसात घरामध्ये सुद्धा हे अगदी एका दिवसात सुकून जातात आणि 1 दिवस उन्हामध्ये छान असे सुकवल्यावर 1 काय 2 वर्ष सुद्धा टिकतात। त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडंसं कमी लावायचं। तर मस्त तेल गरम करून घेऊन छान असे आपले हे पापड कढईवर फुलतात, एवढे छान लागतात की तुम्ही नक्की ट्राय करून बघा। बघा आपला किती मस्त तिप्पट हा पापड फुललेला आहे आणि पांढरा शुभ्र तयार झालेला आहे आणि लगेच पापड काढून घ्यायचा आहे। यामध्ये बटाटा टाकल्यामुळे थोडंसं जास्त वेळ जर पापड ठेवला लालसर होण्याची शक्यता असते। तर बघा मस्त आपला झटपट असा साबुदाणा बटाट्याचा पापड तयार झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। असेच व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा नवीन चॅनल आहे त्यामुळे एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा। असा झटपट व पारंपरिक पदार्थ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।